गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपले 60 डे चॅलेंजचा 55वा दिवस आहे. आपलं मस्तपैकी आवरून घेतलेलं आहे आपण सकाळी आज 5:30ला उठून डेली रेग्युलरचं. आणि मस्त एक ग्लास गरम पाणी पिऊन घेतलेलं आहे, एक खजूर खाल्ली आणि निघालेलं आहे आता वर्कआउटला. आज नवीन शूज घातलेला आहे, बघू शकता तुम्ही. आज नवीन शूज घेतला आहे आपल्याला वापरायला, नायकीचा मस्त तो घातला आहे. आता मस्त मित्र आपले थांबलेले आहेत, जाऊन त्यांना घेऊन आपण आता वर्कआउटला निघणार आहोत. तर मित्रांनो, मी आता आलो आहे ग्राउंडवर. हे आपण कोण लावून घेतलेत मस्त. ह्याचा आता आज 1600चा डेमो फिक्स आहे, सगळा डेमो आहे आज. जनक मस्त कोण लावून घ्यायला लागला आहे. थंडी मस्त पडलेली आहे, त्याच्यामुळं आता येऊन आपण वॉर्मअप करणार आहोत. पूर्ण बॉडी प्रॉपर वॉर्म झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण मारणार आहोत आता हायनीचे सेट. 1-2 मारायचे, 2 प्रॉपर आपले वॉर्मअपचे राऊंड मारायचे, म्हणजे पूर्ण बॉडी गरम होईल. आणि त्याच्यानंतर आपण डेमोला सुरुवात करणार आहोत. आज डेमोमध्ये 1600 तर फिक्स आहे, बाकीचा डेमो असेल तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो नंतर. तर आता आपण जाऊन वॉर्मअप करून घेऊया. तर मित्रांनो, आता झालेलं आपलं ग्राउंड मारून आजच्या ह्याच्यात आपला बसलेला आहे टायमिंग 6चा प्रॉपर टाईम बसला आहे डॉट. तरी अंतर इथलं थोडंफार कमी जास्त, म्हणजे कर्व जास्त आहेत मोठे, त्याच्यामुळं व्यवस्थित. पण 6 टायमिंग एक नंबर आहे, कारण की इथून आपल्या प्रॉपर भरतीच्या ग्राउंडला 20 सेकंदाचा तरी फरक पडतो, 15 ते 20 सेकंद. आणि सकाळी थंडीमुळं बॉडी पण आकडते, त्याच्यामुळं थोडासा टाईम जास्त जातं. एक नंबर टाईम बसलेला आहे. 100चा बसलेला आहे आपला 12-12, ते पण मस्त 12 मार्काचं बसलेलं आहे. आणि आता गोळा टाकून घेतला आहे, गोळा आउट ऑफ लेवलला आहे, त्याच्यामुळं ग्राउंड भरपूर सुधारलं आहे आपलं 60 डेच्या चॅलेंजमध्ये. आता लास्टचा एक आठवडा राहिला आहे, तो मस्तपैकी आपण अजून वाढवणार आहोत. तर आता बऱ्यापैकी झालेलं आहे आपलं. गोळा वगैरे टाकून घेऊन आता प्रॉपर स्ट्रेचिंग करून आपण जाऊन आपला डाएट घेणार आहोत. तर आता जाऊन स्ट्रेचिंग करून घेऊया. तर मित्रांनो, मी आता रूमवर आलेलो आहे. आता भरपूर टाईम झाला आहे आपला, 10:30-11 वाजत आलेत. थोडं लवकरच आलो 11च्या आज पहिलं, कारण की थंडी खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे बाहेरून यायला गाडीवर त्रास होतो परत थंडीला. त्याच्यामुळे आलो आहे आता. आपलं दिवसाचं शेड्यूल मस्तपैकी झालेलं आहे. सकाळचं आपलं वर्कआउटून आल्याच्या नंतर सगळं आवरून झाल्यानंतर डाएट घेतलं प्रॉपर. डाएट घेऊन आपण लायब्ररीत गेलो. आपलं जे प्रॉपर शेड्यूल असतं मराठीचा अभ्यास, सकाळचा दुपारचा गणित बुद्धिमत्ता, ते प्रॉपर घेतलं. संध्याकाळचा वर्कआउट आज स्किप केला होता, कारण की आठवड्याचं शेड्यूल झालेलं आहे. आणि सोमवारी पण आपल्याला एक डेमोचा विचार आहे की सोमवारी आपण चांगलं प्रॉपर 400च्या ट्रॅकवर आपण डेमो घ्यायचा विचार करतो. त्याच्यामुळं प्रॉपर बॉडीला रेस्ट घ्यायची म्हणून आज सुट्टी घेतली आणि त्याच्या बदल्यात अभ्यासच ठेवला होता. मग संध्याकाळी आपलं गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास झाला. वर्कआउटसाठी आपण रूमवर आवरायचो, त्या टायमात येऊन फ्रेश होऊन परत जाऊन लायब्ररीत बसलो होतो मी. आणि आठवड्यातलं जे काय झालं तेवढं एकदा रिवाईज करून घेतलं प्रॉपर. उद्या आपला रविवार आहे, उद्या आणखीन एकदा सगळं आपण रिवाईज करून घेणार आहोत प्रॉपर. जेवढं जमलं तेवढं आज करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक पेपर घेतला होता सोडवायला, पेपर सोडून घेतला. त्याच्यानंतर जाऊन जेवण करून आलो मी. आणि जेवण झाल्याच्यानंतर तो प्रॉपर पेपर ॲनालिसिस केला आहे. त्यातलं GS जेवढं होतं, GS तेवढं आपण पूर्णपणे वाचून घेतलेलं आहे, कारण की GSवरच जास्त भर देणं गरजेचं आहे. फॉर्म मुंबईलाच भरलेला मी, असं पण मुंबईला बऱ्यापैकी GSच विचारलं जातं. जास्तीत जास्त मार्काचं मुंबईला GS असतं, त्याच्यामुळे GSवर जास्त भर द्यायचा. त्याच्यामुळे मागच्या झालेल्या पेपरमधले सगळ्यामधलं आपण GS कवर करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला GSला मार्क चांगले येते. ते GSचं आपण ॲनालिसिस करून घेतलं आणि प्रॉपर वाचून घेऊन ॲनालिसिस करून झाल्याच्यानंतर आवरून सगळं झालं माझं, त्याच्यामुळे मी लवकर झालो आहे. तर आता रूमवर येऊन आता झोपायचं. आज थोडं लवकर प्रॉपर झोप घ्यायची, कारण आठवड्यात प्रॉपर झोप होत नाही आपली. आज प्रॉपर झोप घ्यायची. थोडंसं सकाळी निवांतच उठावं लागेल, उद्या सुट्टी असल्यामुळे वर्कआउटला निवांत उठणार आपण. आणि उद्याचा दिवसभराचा आपला अभ्यासाचा शेड्यूल असेल. तर आजचा दिवस आपला इथे संपणार आहोत. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.